टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। वाशिमच्या मानोरा तालुक्यातील कुपटा येथील विजय देशमुख या शेतकऱ्यांनी 2 एकरमध्ये लिंबोणीची लागवड केली होती। या लिंबोणीची बाग ही मोठ्या प्रमाणात त्याने फुलवली। मागील 5 वर्षापासून याची पूर्ण देखभाल करत यांची लिंबोणी ही बाग फुलली। मात्र या वर्षी कुठेतरी फळधारणा होणार होती, तिथं लिंबोणीची फळधारणा न होता एडी लिंबूची फळधारणा झाली। त्यामुळे या शेतकऱ्याच्या लक्षात आलं की आपली कुठेतरी ही फसवणूक झाली। करडा येथील कृषी विज्ञान केंद्र या इथून यांनी हे रोपे विकत घेतली होती। चक्क म्हणजे प्रायव्हेट कंपनीनं ही फसवणूक न करता शासकीय जे विज्ञान केंद्र आहे त्याच्यातूनच फसवणूक झाली असल्याचं शेतकऱ्याच्या या फसवणुकीमुळे पूर्ण निराशा झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। हे नुकसान कुठेतरी भरपाई करावी म्हणून शेतकऱ्यांनी याबद्दल तक्रारी दाखल केली। आपल्यासोबत शेतकरी नेमकंच ही काय झालं होतं तुमच्यासोबत? मी 24/7/2020 ला निंबाची रोपं आणली, केवीके करडा येथून रोपं आणली आणि ती लागवड केली। आज 5 वर्ष होऊन राहिले। थोडेसे फळं त्या झाडाला आल्यामुळं ती संशयित वाटली म्हणून आम्ही वनोजा येथील वनोजा तालुका मंगरुळपीर येथील कार्यक्रमात डॉक्टर इंगळे सर यांना ही फळं नेऊन दाखवली। त्यांनी ती फळं इडी निंबूची आहे असे सांगितले। त्यानंतर 16/12 आम्ही केवीके करडा यांना कळविले असता ते 20/12 पाहणी करण्यासाठी आले। ती पाहणी केल्यानंतर ही सर्व झाडं इडी निंबूची आहेत असं प्राध्यापक निवृत्ती पाटील व प्रमोद देशमुख यांनी सांगितले। तरी आजपर्यंत झालेला खर्च या झाडावर माझा 5 ते 6 लाख रुपये खर्च झालेला आहे। तुम्ही जी लागवड केली होती त्यानंतर तुमच्या या पहिल्यांदाच बाग आली, त्यानंतर तुमची हे निर्देशन आल्यानंतर तुम्ही याची तक्रार कोणाकडे गेली? आता आम्ही सर्व कृषी विभाग, तहसीलदार आणि कलेक्टर साहेब यांना सर्वांकडे तक्रार केली। करडा केवीके यांच्याकडे तक्रार केलेली आहे। तुम्हाला याच्यातून उत्पन्नाची अपेक्षा काय होती? मला यातून एका झाडापासून 1 क्विंटल पर्यंत निंबू निघाले असते। आज 40 ते 50 रुपये भाव आहे, तरी 385 झाडांपासून मला आजपर्यंत 1 पैशाचंही उत्पादन निघून राहिलं नाही। ही तुमच्या फसवणूक झाली। तुमचं आता याच्या मागण्या काय आता पुढे? मला त्या पुढील 10 वर्षाचा पूर्ण खर्च एका झाडापासून 4 ते 6 हजार रुपयापर्यंत उत्पादन झालं असतं तर मला पूर्ण उत्पादन भरून देण्यात यावं। हे होते आपल्यासोबत कुपटा येथील शेतकरी विजय देशमुख यांच्या 2 एकर लिंबोणीच्या झाडाच्या जागी त्यांना एडे लिंबूचे झाड मिळाले। त्यामुळे त्यांची कुठेतरी फसवणूक झाली आणि त्यांना या फसवणुकीच्या बदलात शेतकऱ्या त्यांना आर्थिक मदतीची मागणी करण्यात येत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी आपली आर्थिक मदत व्हावी यासाठी त्यांनी वारंवार प्रयत्न केले, मात्र अद्यापर्यंतही यांना कोणतीही मदत मिळाली नाही। त्यामुळे शेतकरी हा निराश झालेला दिसून येत आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।